महंत नामदेव शास्त्रींनी भगवान गडावरून संकटात सापडलेल्या धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला खरा, मात्र नामदेव शास्त्रींच्या समोरच आता अडचणींचा डोंगर उभा राहिलाय। याला कारण ठरले नामदेव शास्त्रींचं संतोष देशमुखांच्या आरोपींबाबतचे एक वक्तव्य। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 12 पुरावे घेऊन भगवानगड गाठणार आहेत। आता धनंजय देशमुखांकडील ते डझनभर पुरावे कोणते आहेत? धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवणारे महंत नामदेव शास्त्रीत कसे अडचणीत सापडलेत, हेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली ते तपासा, आधी आरोपींनाच मारहाण झाली होती असा दावा केला आणि राज्यभरात चर्चा सुरू झाली। धनंजय मुंडेंची बाजू लावून धरताना नामदेव शास्त्रींनी केलेलं हेच वक्तव्य त्यांच्या समोर अडचणी आणणारं ठरलंय। याच वक्तव्यावरून नामदेव शास्त्रींवर फक्त समाजकारण आणि राजकारणच नव्हे तर त्यांच्या संप्रदायातूनही टीका होतीये। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख कुटुंबासमवेत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत। देशमुख परिवार ते कोणते 12 पुरावे नामदेव शास्त्रींना देणार आहे तेही पाहूयात। यातला पहिला पुरावा आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची हत्या कशी केली। या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे, ह्या पहिल्या पुराव्यासह संतोष देशमुखांचे बंधू नामदेव शास्त्रींना भेटणार आहेत। याबरोबर आपण इतर पुरावेही एका पाठोपाठ एक पाहणार आहोत। विष्णू चाटी आणि वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकऱ्यांचे संबंध कसे आहेत, संतोष देशमुख हत्या प्रकरण किती भयंकर होते आणि किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। संतोष देशमुखांच्या अपहरणावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि विष्णू चाटीमध्ये कोणता संवाद झाला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेसह त्याच्या साथीदारांनी पवनचक्की प्रकल्पावर अशोक सोनोने नावाच्या गार्डला कशा पद्धतीने मारहाण केली। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींनी एका मोकारपंथी ग्रुपवरती शेअर केला होता। यातला 7वा पुरावा आहे खंडणी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत। यातला 8वा पुरावा आहे संतोष देशमुख यांची हत्या करण्याअगोदर मुख्य आरोपी सुदर्शन गुलेसह खंडणी प्रकरणातील आरोपींच्या झालेल्या बैठकींचे पुरावे देखील देशमुख परिवार महंतांकडे देणार आहे। यातला 9वा पुरावा आहे धनंजय मुंडेंसंदर्भातला। मंत्री धनंजय मुंडेंना हत्या आणि खंडणी प्रकरणात का जबाबदार धरलं जाते याचे देखील पुरावे धनंजय देशमुख महंतांकडे देणार आहेत। संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट देखील महंतांना दाखवला जाणार आहे। देशमुखांना मारहाण झाल्यानंतर सोशल मीडियावर झालेले व्हायरल फोटोही महंतांना दाखवले जाणार आहेत। यातला 11वा पुरावा आहे मकोका कारवाई आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची व्यवसायामध्ये असलेली भागीदारी याबाबतचे पुरावे देखील नामदेव शास्त्रींकडे धनंजय देशमुख देणार आहेत। यातला शेवटचा आणि 12वा पुरावा आहे आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून केला जात असलेला प्रयत्न, याबाबतचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत आणि धनंजय देशमुख यांनीही केले आहेत। तेच पुरावे आता नामदेव शास्त्रींना देशमुख परिवार दाखवणार आहे। याशिवाय धनंजय मुंडे मंत्री असल्याने तपास यंत्रणेवर दबाव येतोय हे देखील धनंजय देशमुख नामदेव शास्त्रींकडे मांडणार आहेत। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी ज्यांची पाठराखण केली ते धनंजय मुंडे कसे दोषी आहेत, आरोपींनी किती क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या केली तेच दाखवून देण्याचा प्रयत्न संतोष देशमुखांच्या परिवाराकडून केला जाणार आहे। देशमुख परिवाराच्या मनातील कोणत्या भावना धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्री यांच्या भेटीआधी बोलून दाखवल्यात तेही पाहूयात। आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे, पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल, आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, म्हातारी, काय करायचं आज आम्ही, कुठून आणायचा भाऊ आमचा। मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला तर काहीतरी शिक्षा केली असती, पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात। ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत। भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय, त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू। महंत असूनही नामदेव शास्त्रींचं अशा प्रकरणांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणं आणि राजकीय व्यक्तींना जाहीर पाठिंबा देणं कितपत योग्य आहे असा सवाल आता महाराष्ट्रभरातून उपस्थित केला जातोय। बीडमध्ये बैठक घेतल्यानंतर धनंजय देशमुख सहकुटुंब भगवानगडावर जातील आणि महंत नामदेव शास्त्री यांच्या समोर पुराव्यांची फाईल सादर करतील। मस्साजोगच्या सरपंचपदी असणाऱ्या संतोष देशमुखांना हाल करून मारणाऱ्या आरोपींची मानसिकता
कशी बिघडली ते तपासा असं म्हणणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींच्या कानी देशमुखांच्या परिवाराची साथ पडेल का हे पाहण्यासाठी सगळ्यांच्या नजरा भगवानगडाच्या दिशेनं लागल्यात। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून केलेल्या वक्तव्याचा महंत नामदेव शास्त्रींना पश्चाताप होईल का? धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा महंत माघारी घेतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ताज्या बातम्या आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।